मागील वर्षी म्हणजेच 2023 या वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जे पीक आहे त्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेले जे बाधित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे। जिरायतीसाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागेतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36,000 रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाच्या परिपत्रकामध्ये जारी केलेला आहे। शासनाच्या या निर्णयामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबर 2023 या वर्षामध्ये राज्य सरकारने घेतला होता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाबाहेर जाऊन ही मदत देण्यात येणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला होता। राज्याच्या अनेक भागामध्ये शेतकरी बांधव रस्त्यावर देखील उतरले होते। राज्य सरकारने तातडीने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले आहेत। आता मदत कशी केली जाणार आहे तर एचडीआरएफच्या निकषानुसार यापूर्वी शेतकरी बांधवांना 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण 3 एकरच्या मर्यादेत वाढवण्यात आले। राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी 8,500 रुपयाची 13,500 रुपये, बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 रुपयांऐवजी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 22,500 रुपयांऐवजी आता 36,000 रुपयाची मदत देण्यात येणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे आता ज्या ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे नुकसान झाले होते त्यांना आता लवकरच ही मदत मिळणार असल्याने त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे। धन्यवाद।